नमस्कार मित्रांनो. ठरलं तर या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो सायली आणि अर्जुन अजून घरी परत आले नाहीत म्हणल्यानंतर प्रिया मात्र सारखी दाराकडे वाट पाहत बसलेली असते. त्यानंतर बोलत असते, अरे बापरे, आईना सगळा स्वयंपाक करायला लागत आहेत, काय करायचं, मी करू लागले असते स्वयंपाक, पण काय ह्या घरच्या मालकिनीनं काही रूल्स घातलेत. त्यावरती मात्र आई बोलतात, काही गरज नाही, आणि आहेच सायली ह्या घरची मालकीन, तुला जर वाटत असेल तर तू ह्या घरातून जाऊ शकते. एवढाच शब्दात अश्विन ऐकतो. अश्विन बोलतो, काय बोललीस तू आई, माझ्या बायकोला माझ्या माघारी असंच बोलता ना, मला माहीत आहे चांगलं, असंच टोमणे देत असता, तिला या घरातून जायला सांगताय का तुम्ही. तर यावरती बाबा बोलतात, अरे अश्विन, अर्धवट गोष्टी ऐकून काही नको ते बोलत जाऊ नको, तिला असं कोणीही काय बोललेलं नाही, असे बाबा त्याला समजावतात. तेवढ्यातच तिथे आता हे दोघे आलेले असतात, अर्जुन आणि सायली. अर्जुन बोलतो, काय झाले, काही इश्यू आहे का. तर बाबा बोलतात, काही नाही रे, ते कायमचंच, तुम्ही दोघे कंटाळून आला असाल ना. तर यावरती सासूबाई बोलतात की सायली, कंटाळून असाल ना तुम्ही, हातपाय धुवा जावा, मी जेवायला वाढते तुम्हाला. तर यावरती प्रिया बोलते, बापरे, काय दिवस आलेत, सासू जेवण करते आणि सून येऊन आयती ताठावरती बसते. तर अर्जुन आणि सायली त्यावरती काहीच बोलत नाही. तर निघून जाताना बोलतात, आई आम्ही लगेच फ्रेश होऊन आलो, आपण बरोबर जीव, असं बोलते. ते दोघे त्यानंतर वरती जातात. प्रिया मनामध्ये विचार करत असते, काय यांचं नक्कीच चाललंय, तरी काय काय कानास खडा लागून देना झाले, यांचं नक्की काही तर नक्कीच चाललं असणार आहे. इकडं महिपत विचार करत असतो, जी आपल्याला चिठ्ठी पाठवली ती नक्की त्या चिचुंद्रीनं पाठवले, तिला असं वाटतंय असलं काय तर बारीकसा डाव करून ती मला त्रास देईल. पण त्याच्या आधी काय करतो, साक्षीला माझ्या पोरगीला फोन लावतो, कशा आहे बघितलं पाहिजे म्हणून तो पोरगीला फोन करतोय. ही मात्र पूर्ण बेशूत पडल्यासारखी पडलेली असते, काहीही बोलत नसते. वडिलांचा फोन उचलते, वडील इकडून फोनवरती बोलत असतात, काय झालं बाळा, आहेस का तू चांगली, काळजी करू नको, त्या दीक्षितला मी कुठनं पण शोधून काढेन, नको त्या माणसासाठी कशाला त्रास करून घ्यायचा, विसरलीस का तू कोण आहेस, अगोदरची साक्ष आठव ना, अशी का वेड्यासारखी करायला लागली आहेस. तर त्यावर ती नुसती हू करत असते आणि काहीच बोलत नसते. तर इकडे आपण पाहतो काय, दुसऱ्या दिवशी सकाळी ना हे दोघे नाश्त्यासाठी आलेले असतात आणि गप्पा मारत असतात. पण जेव्हा ना ती वडिलांशी हू करत असते ना, त्यानंतर ती काय करते, फोन ठेवते आणि चाकू हातामध्ये घेतलेलं असतं हात कट करायला. आता ती सुसाईड करते का काय माहीत नाही अजून आपल्याला. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, ह्या दोघांचे गप्पा पाहून आता हे दोघे आलेले असतात आणि बोलतात, आई बोलत असतात, अरे बापरे, नवरा बायकोंच्या गप्पा छान चालल्या आहेत. तर यावरती बाबा बोलतात, आज अर्जुन निवांत आई म्हणल्यानंतर काय तर नक्की स्पेशल आहे बरं का. तर अर्जुन बोलतो, तसं काही नाही बाबा. तेवढ्यातच पाहतात का अस्मिता दारात आलेली असते आणि अस्मिताचा चेहरा पडलेला असतो. मग अस्मिताला विचारतात, अरे बापरे, आलीस का तू, कसा झाला प्रवास. तर त्यावरती ते असे तुटक उत्तर देते, हा ठीक आहे, नंतर बोलते, अशी बोलून तिथून निघून जाते. तिचं हे वागणं जरासं सगळ्यांना खटकतं, कारण की अस्मिता अशी नाही, आली की गप्पा मारणे, दंगा करणे, मस्ती करणे अशी आहे. मग आता तिला काय झालं अचानक, काही न बोलता का निघून गेली, म्हणून जराशा आई वडील चिंतेत असतात. तेवढ्यातच आता सायली बोलते, आई थांबा, मी जाऊन येते, मी बघते. त्यावरती आता तिला बोलतात की कॉफी घेऊन जा, कॉफी झाली आहे म्हणल्यानंतर सायली कॉफी घेऊन जाते आणि मी बोलून येते, तुम्ही काळजी करू नका अस्मिताताईंशी, म्हणून ती वरती जाते. आणि कॉफी देताना गंमत करतच बोलते, मग काही कशी झाली बाबांना ट्रिप, दिल्लीची ट्रिप काय म्हणते, काय काय केली मजा, सांगा ना आम्हाला, काय म्हणले सचिन भाऊजी, असं विचारत असते. तर त्यावरती ती बोलत असते, काही नाही ग सायली, तुला काय सांगू, मला ना अजूनही असं वाटते त्या रेस्टॉरंटमध्ये ना सचिनच होता, आणि तुला काय वाटते ग. तर यावरती ती बोलत असते, अहो नका ना आता विचार करू, तुम्ही जाऊन भेटून आलाय ना. तर यावरती अस्मिता म्हणत असते, सायली तुला सांगू का, ते माझ्यावरती बरोबर ते प्रेम करतात खरं, पण मला अजून माझ्या मनाला अजून पटलेलंच नाही ग, मला काही तर वेगळं अस्वस्थ वाटत आहे, काही तर वेगळं वाटत आहे, असं अस्मिता म्हणत असते. तर यावरती सायली समजावून सांगते, म्हणते, ए बाळा, आता आईला सांग बघू, आता असं नाराज व्हायचं नाही. तर त्यावरती ती म्हणत असते, इकडे सायली समजावून सांगते, हे बघा, ज्या वाईट अशा अवस्थेमध्ये सांगतातच ना आजी आपल्याला, की असं अस्वस्थ होतं, बेचैन होतं, लहान लहान गोष्टीवरती रडू येतं, असंच होत असेल तुम्हाला. तर यावरती अस्मिता बोलते, माझ्या आयुष्यामध्ये सगळंच वाईट चाललं आहे. तर यावरती सायली काय म्हणते, अहो असं कसं म्हणतं, हे छोटं बाळ आहे ना तुमच्या पोटामध्ये, हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, त्यामध्ये आनंदी राहा ना तुम्ही. आणि तिला हसवायचा प्रयत्न करत असते आणि ती बोलत असते, बाळा आईला सांगा, मामी आता थकली सांगून असा विचार करू नको, बाबा आपल्यावरती खूप प्रेम करतात, सांग बघू तू आईला, असं सांगून अस्मिताला हसवायचा प्रयत्न करत असते. पण तिच्या मनातून ती आडी काही जातच नसते. तिला असं वाटतं सगळी रेस्टॉरंटमध्ये तोच तिचा नवराच असतो. सायली मात्र बाळाचं नाव घेऊन तिला मात्र खुश करायचा प्रयत्न करत असते. परत म्हणते, बरं मला सांगा, तुमच्या जर पोटात मुलगा झाला तर आपण त्याचं नाव काय ठेवायचं.
ढोंगा आणि मुलगी झाली तर ढोंगी असं म्हणल्यानंतर मग अस्मिता हसायला लागते. आणि हे पाहून आता आई खुश झालेली असते की सायलीने कसं तिचं मन खुश केलेलं आहे. त्यानंतर तर अस्मिता म्हणते नाही नाही, सचिनला 4 अक्षर नाव खूप आवडतात, आपण त्या पद्धतीने नाव ठेवू असं म्हणून आता सायली अजून वेगवेगळी नावं घेऊन तिला हसवायचा प्रयत्न करत असे. आता मात्र आईंना खूप आनंद झालेला असतो की सायली मात्र खरंच जादूची छडी आहे, ती काही करून दाखवते. सायली बाहेर आल्यानंतर आई बोलतात की खरंच थँक्यू सायली. सायली बोलते आई कशाबद्दल तुम्ही बोलताय? तर ती बोलते अगं तू एवढ्या छानपणे अस्मिताला मोठ्या बहिणीसारखं समजावून सांगितलंस, तिला खुश केलंस आणि अस्मिता ह्याच्या आधी तुझ्याशी कशी वागली होती सगळं विसरलीस का गं तू? यावरती सायली बोलते आई कशाबद्दल तुम्ही बोलताय, मला काय असलं आठवत नाही बघा, चला आपण खाली जाऊया. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय प्रतिमाला ना राहून ना महिपतचा चेहरा आठवत असतो. मंदिरामध्ये तो जाळ घेऊन पुढे आलेला, पण तिला काय कळत नसतं तो नक्की कोण आहे. मग त्या मनामध्ये अशा विचारामध्येच असते, पण कसं तर तिला त्याचा चेहरा पाहिल्यापासून अस्वस्थ वाटत असतं. तेवढ्यातच रविराज येतात आणि बोलतात काय झालं प्रतिमा, शांत का आहेस? ती बोलते काही नाही. तर ते बोलतात तुला विचारू काय, मला अर्जुनला सायलीला असं वाटत आहे की त्या महिपतचा नक्कीच आपल्या ॲक्सिडेंटसाठी काही तर नक्की त्याचा कनेक्शन आहे बघ. तुला असं वाटते का त्याचा चेहरा बघितल्यापासून तो ओळखीचा चेहरा असल्यासारखं? त्याच्यावरती प्रतिमा बोलते मला काहीच स्पष्ट आठवत नाही, मला समजत नाही. तर तो बोलतो तुला जे रात्रीचं स्वप्न पडतं, जे ॲक्सिडेंट होतो तो आपलाच होतं का? एवढं तर तुला आठवते का? तुला जर काही जर त्यापैकी आठवलं ना तर आपल्या ॲक्सिडेंटबद्दलचे खूप सारे रहस्य बाहेर निघतील, खूप सारी गोष्टी आपल्याला कळतील. तुला फक्त तेवढं आठवायला पाहिजे, तुला जो चेहरा त्या माणसाचा दिसतो तो महिपतचाच आहे का? थोडंसं आठव ना. तर यावरती प्रतिमा बोलत असते मला आता काहीच सांगता येत नाही, मला काहीच आठवत नाही. तर यावरती रविराज बोलता ठीक आहे, आता तू काय जास्त लोड घेऊ नको, म्हणजे फोर्स करून आठव असं मला म्हणायचं नाही, पण चुकून जर तुला काय आठवलं तर मला नक्की सांग असं म्हणत असते. तर यावरती प्रतिमा बोलते हो मला तर वाटत नाही का ह्याबद्दल सगळं आपल्याला कळायला पाहिजे, पण मला आता काहीच आठवत नाही, मी तर काय करू? तर रविराज बोलता ठीक आहे, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, जास्त टेन्शन घेऊ नको, लोड घेऊ नको, काही आठवलं तर मला नक्की सांग. इकडे मात्र महिपतनं आता नागराजला बोलवून घेतलेलं असतं. नागराजला ती चिठ्ठी दाखवतं. नागराज बोलतो काय एवढं का तातडीनं 100 फोन करून बोलवून घेतलं, एवढा विषय तर काय आहे? तर महिपत ती चिठ्ठी देतो आणि ती वाचतो आता नागराज ती चिठ्ठी वाचल्यानंतर पाहतो काय 22 वर्षापूर्वी झालेला ॲक्सिडेंट लक्षात आहे का? माझ्याच व्यवस्थित लक्षात आहे असं ते सांगितलेलं असतं. त्यावरती मग आता नागराज बोलतोय काय रे महिपत, मला मूर्ख बनवतोस काय? मला मुद्दाम तू चिठ्ठी लिहून मला त्रास द्यायला प्रयत्न करतोयस का? तर यावरती महिपत चिडतून बोलतो अरे खुळा बिळा झालायस का काय, मी कशाला चिठ्ठी लिहून तुला त्रास देऊ? वेडा झालायस का? माझ्या मागं टेन्शन माझे मला माहिती नाही, ही कशाला तुझ्या मागं मी लाव असं महिपत म्हणत असतो. तर यावरती नागराज बोलतो मग हे कुणी केलं असं, कुणी लिहिलं असं? चेष्टा करत नाहीस ना नक्की तू? म्हणजे सांग बघू, उगाच टाईमपास करू नकोस बरं का असं नागराज म्हणत असतो. तर यावरती महिपत बोलतो अरे खुळा झालायस का, मी कशाला तुझी चेष्टा करू, उगाच खुळ्यासारखं काय बोलू नको, ही कुणी तर आपल्याला पाठवलेलं आहे आणि मला पूर्णपणे गॅरंटी आहे त्या चिचुंदरीनंच पाठवले आपल्याला. तर यावरती नागराज बोलतो प्रियानं तुला असं का वाटतं? तर यावरती नागराज म्हणत असतो अरे ह्या ॲक्सिडेंटमधलं आपण दोघे सोडून कुणाला दुसरी माहिती आहे सांगू? आपण ते सगळं त्यावेळी त्या लेवलला मिटवलं होतं, मग प्रिया सोडून ही कोणालाच माहिती नाही ना. आता प्रियानं जो व्हिडिओ केला आपल्या विरुद्ध तो व्हिडिओ आपण पाठिंबा मागते म्हणून हे जर काहीतरी असलं चाललं असं. पण नागराजला थोडासा डाऊट असतो, त्याला असं वाटत असतं नाही रे प्रिया करेल असं वाटत नाही. पण महिपत त्याला सांगतो हे कोण दुसरं करणार आहे, तिच्याशिवाय तीच असणार आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय प्रियाला आता काही समजत नसतं ह्या दोघांचं चाललंय तरी काय विषय चाललाय यांचं काहीच कसं समजत नाही. मग आता विचार करते काही जरी झालं तर आपल्याला त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन सगळं ऐकायला लागणार आहे, म्हणून तिथे आता रूमच्या बाहेर निघाले असते. तेवढ्यातच अर्जुनीनं खरं मात्र दरवाजा लावून घेतलेला असतो, कारण की त्यांना आता महत्त्वाचा कॉल करायचा असतो. आता प्रिया ठरवते काय पण होऊन दे, कोण काय म्हणायचं ते म्हणून दे, मी तर त्या रूमच्या मागं जाऊन उभा राहणार आहे, ऐकणारच आहे काय झाले असं करून ना ते अर्जुन सायलीच्या रूमच्या बाहेर येते आणि तिथं कान देऊन ऐकत उभा राहिली असते. इकडे मात्र आता अर्जुन सायली बोलत असतात. सायली बोलत असते काय सायली ठरवले तुम्ही, करायचं का फोन आपण, हे कसं करायचं? त्यावर अर्जुन सांगतो हे एक ॲप आहे, त्यामध्ये ना आपला व्हॉईस आहे तो पुढच्याला सेम आवाज ऐकू येत नाही, वेगळाच आवाज ऐकू येतो आणि आपला नंबरही जात नाही, प्रायव्हेट नंबर आहे. त्यानंतर मग तो तिला फोन लावून देतो आणि तिकडे आता महिपतच्या मोबाईलवरती फोन वाजतो. महिपतच्या मोबाईलवरती रिंग झाल्यानंतर तिकडे सगळं शांत नागराजला बोलतो फोन आले कुणाचा विचारल्यानंतर तो बोलतो अननोन नंबरवरून फोन आहे, उचलतो फोन. आता नागराज फोन उचलतो. तिकडून सायली फोनवरती म्हणत असते की 22 वर्षापूर्वी जी ॲक्सिडेंट केला होता पनवेलच्या रोडवरती त्याबद्दल मला सगळी माहिती आहे, आठवतो का तुला तो ॲक्सिडेंट, असं ती फोनवरती बोलत असते. आणि त्यामध्ये जे केलं होतं, जो आग लावली होती, काय केलं होतं ते सगळ्या गोष्टी मला चांगल्या आठवतात असं बोलत असते फोनवरती. आता ते मात्र ऐकून महिपत शॉक झाला होता की कोण बाई बोलत आहे, तिला हे कसं कळालं असेल, कोण तिकडून बोलत आहे, ह्या विचारामध्ये हे दोघेजण असतात.
त्यानंतर सायली आता तसं फोनवरती बोलून फोन ठेवत असते. अर्जुन मात्र तिला नीट शिस्तीत बोल, धीरानं बोल, का जास्त गडबड करू नको असं तिला व्यवस्थित सांगत असतो. बाहेरून पाठीमागून ना प्रिया सगळं हे ऐकत असते आणि खरं मात्र तिला काहीच ऐकू आलं नसतं. आणि फोन ठेवल्यानंतर इकडे सायली म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं, ह्याला काय वाटलं असं ना महिपतला, आपल्यासारख्या गुंडाला कोण असं फसू असं धमकी देऊ शकतं का, त्याला हे सगळं सोपंच वाटत असेल ना. प्रियाला मात्र काहीच ऐकून आलं नसतं. तेवढ्यातच अर्जुन जरा सायलीला थांबवतो आणि बोलतो, थांब जरा, मला काहीतरी बाहेर आवाज येतोय असं बोलू ना तो बाहेर उठून जातो, कारण की त्याला बांगड्यांचा आवाज आलेला नसतो. तेवढ्यातच मात्र प्रिया खाली पळून गेलेली असते आणि ती मात्र अर्जुनला दिसत नाही. अर्जुन बाहेरून सगळीकडे बघतो तर ती कुठंच दिसत नाही आणि परत आतमध्ये जातो. आणि ही मात्र प्रिया लपत लपत किचनमध्ये आलेली असते आणि विचार करत असते, यांचं चाललं तर काय नक्की. आता ह्या दोघं महिपतपर्यंत पोचल्यानंतर माझ्यापर्यंत पोचायला यांना किती वेळ लागणार आहे. आतमध्ये अर्जुन गेल्यानंतर सायलीला म्हणत असतो, सायली मला असं वाटते माहिती आहे का, कोणतर बाहेरून ऐकते. तर सायली बोलते, आपल्या घराला कान लावून ऐकणारं कोण व्यक्ती आहे आपल्याला चांगलंच माहीत आहे. तर अर्जुन म्हणतो, आता आपण असं करायचं, घरामध्ये काही बोलायचंच नाही, चैतनच्या घरी जाऊन आपण बाकी सगळं ठरवू असं बोलतो. इकडे मात्र महिपत ती चिठ्ठी पाहून सारखा म्हणत असतो की बरोबर आहे बघ, ही मला चांगलंच माहीत आहे, ही चिचुंदरीच आहे, हे सगळं मुद्दाम तीच करत आहे, तिला आपल्याकडून व्हिडिओ काढून घ्यायचा आहे ना, म्हणून तिची झेप कुठवर जाते मला चांगलं माहीत आहे असं तो नागराजला म्हणत असतो. आणि आता हिच्याकडून कसं वधून घ्यायचं मला चांगलं माहीत आहे. तर नागराज म्हणतो, तुला काय वाटते, आपण तिला विचारायला गेल्यानंतर ती होय म्हणणार, मीच हे केले म्हणून. तर महिपत म्हणतो, तिच्याकडे कसं काढून घ्यायचं मला चांगलं माहीत आहे, तू काळजी करू नको, चला आपण दोघं जाऊया आणि बघूया ती कशी काय सांगत नाही ते असं बोलून तिथून ते बाहेर आलेलं असतं. तेवढ्यातच काय झालेलं असतं, अर्जुन आणि सायली ना ह्यांच्या घराच्या बाहेर आलं असतं आणि आता ह्यांचा नवीन प्लॅन चालू झाला असतो. त्याने एका बाणावरती लिहिलेलं असतं 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट आणि त्याला जाळ लावलेला असतो. त्यावरती सायली सांगत असते, हे बघा, तो जाळ फेकताना, लाकूड फेकताना शिस्तीत फेका, दुसऱ्या कोणाला इजा होईल असं आपल्याला काही करायचं नाही. आणि इकडे मात्र बाहेर नागराजला फोन आलेला असतो. नागराज बोलतो, तुम्ही पुढं व्हा, आम्ही फोन घेऊन येतो. आणि फक्त आणि एकटाच आता महिपत बाहेर येत असतो. आणि इकडे आपण पाहतो काय, त्याने जाळ लावलेला असतो. सायली म्हणत असते, दुसऱ्या कुणाला इजा होऊ नये, फक्त आणि फक्त महिपतच्या मनाला इजा झाली पाहिजे असं बोलत असते. आता नागराज आतमध्येच थांबलेला असतो. महिपत एकटाच बाहेर आले असतो आणि तो त्याच्या गाडीकडे चाललेला असतो. तेवढ्यातच मात्र अर्जुन त्या लाकडाला जाळ लावतो आणि बरोबर त्याच्या गाडीपाशी फेकतो. ते पाहिल्यानंतर मात्र आता महिपत थोडासा शॉक होतो आणि पाठीमागे येऊन बघतो तर हे कोणी काय टाकलं आहे आणि तो उचलतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट असं तो वाचतो. आणि बाजूला सगळीकडे शोधत असतो, कोण दिसते काय, कोणी टाकलं आहे ह्याचा तो बघण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला कोणच दिसत नाही. हे मात्र ह्या दोघांनी पाठीमागून लपून झाडाच्या पाठीमागून पाहत असतात. आता मात्र ह्या दोघांना कळालेलं आहे की आता महिपत बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकत आहे. आता आपल्याला या एपिसोडमध्ये एवढं समजलं आहे, पण आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने फोन केलेला आहे आणि फोनवरती सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी तू सगळं केलं होतं, तुला सगळं तिथं समजेल. आता तो त्या ठिकाणी आलेला आहे. हे दोघे मात्र लपून बघत आहेत आणि ज्या माणसाने त्याला मदत केली आहे त्याचं पोस्टर तिथं लावलेलं आहे. आता हे सगळं पाहून आता महिपत नक्कीच हादरलेला आहे. त्यासाठी आपल्याला आता उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे.